तर आज बनवूया दुधी भोपळ्याची अगदी चमचमीत अशी भाजी, ज्या भाजीमध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण घातलेलं नाही, पण चवीला अप्रतिम अशी लागते. सकाळच्या घाई गडबडीसाठी ही भाजी एकदम परफेक्ट आहे. अगदी झटपट बनून तयार होते. तर चला वेळ न घालवता पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर इथे मी एक हिरवागार कोवळा असा दुधी घेतला आहे. आता हा दुधी कापून घेऊया आणि सोलून देखील घेऊ. ही भाजी जेवढी झटपट बनून तयार होते तेवढी चवीलाही छान लागते आणि सकाळच्या घाई गडबडीत डब्यासाठी ही भाजी एकदम सोयीस्कर पडते. दुधी अशा प्रकारे बारीक बारीक कट करून घेऊ, जेणेकरून दुधी लवकर शिजतो आणि भाजी लवकर बनते. अशा पद्धतीने दुधी कापून घ्यायचा. तर पहा, मी इथे सगळा दुधी कापून घेतला आहे. आता फोडणीची तयारी करूया. गॅसवर एक कढई ठेवून घेतली. कढईमध्ये 1.5 चमचा तेल घालून घेतलं. तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं आहे. आता याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालूया आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने देखील घालून घ्यायची. कढीपत्त्याची पाने घातल्याने भाजीला खूप छान अशी चव येते. मी इथे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो देखील फोडणीमध्ये घालून घेऊ आणि कांदा गुलाबी रंगावरती परतवून घेऊया. वरून चवीपुरतं मीठ घालून घेऊ, जेणेकरून कांदा लवकर गळला जाईल. कांदा इथे गुलाबी रंगावरती मी चांगला असा परतवून घेतला. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी घालून घेऊ. 1 चमचा लाल तिखट मसाला. लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता फोडणीमध्ये कापून ठेवलेला दुधी भोपळा घालून घेऊया. ही भाजी बनवायला जितकी सोपी आहे तेवढीच चवीला रुचकर लागते. आता सगळं एकत्र मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता भाजीवरती झाकण ठेवूया आणि गॅस मिडियम ठेवायचा. तर इथे 3 मिनटं झाले आहेत. मी झाकण काढून घेतलं. भाजी एकदा परतवून घेऊ. या भाजीमध्ये मी थोडाही पाण्याचा वापर करणार नाही. वाफेवरच ही भाजी शिजवून घेणार आहे. परत 4 ते 5 मिनटासाठी झाकण ठेवूया. तर पहा, भाजीमध्ये थोडं देखील पाणी न घालताही दुधी भोपळ्याने पाणी सोडलेलं आहे. आता याच्यामध्ये वरून अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया. शेंगदाण्याचं कूट घातल्याने भाजीला खूप छान अशी चव येते आणि कोणत्याही प्रकारचं वाटण घालण्याची गरज पडत नाही. सगळं एकत्र चांगलं असं मिक्स करून घेऊ आणि पुन्हा 2 मिनटासाठी झाकण ठेवून घेऊया. तर इथे 2 मिनटं झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली झटपट अशी दुधी भोपळ्याची भाजी बनून तयार झाली आहे. बिना वाटणाची ही भाजी चवीला देखील अप्रतिम अशी लागते. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि नक्की या पद्धतीने एकदा दुधी भोपळ्याची भाजी बनवून खाऊन बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल. अगदी झटपट बनते.